भाग 115वा. संभपर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, त्या सुमारास अरे राजा जनमेजया, धृतराष्ट्राला गांधारीपासून 100 पुत्र झाले आणि एका वैश्य स्त्रीपासून एक मुलगा झाला. पंडूला स्वर्गीय देवतांच्या कृपेने 5 हिम्मतवान तेजस्वी पुत्र झाले. ते कुरु घराण्याला वाढवण्यात मदत करतील असं वाटत होतं. जनमेजय राजा वैशंपायन ऋषींना विचारतात, मला सांगा, धृतराष्ट्राला गांधारीपासून जी 100 मुलं झाली ती कशी आणि किती काळात झाली ते? त्यांचं आयुष्य कसं विधात्यांनी निश्चित केलं? आणखीनही सांगा. अहो महर्षी, धृतराष्ट्राला त्या वैश्य स्त्रीपासून मुलगा कसा झाला? धृतराष्ट्राची गांधारीशी वर्तणूक कशी होती? पंडूला ती स्वर्गीय मुलं कशी झाली? कारण पंडूला एका ऋषींच्या शापामुळे मुलं होणं अशक्य होतं. आपण महान ज्ञानी आहात म्हणून मला हे सगळं तुमच्याकडूनच ऐकावंसं वाटतं. कारण मला माझ्या पूर्वजांची सगळी माहिती समजून घ्यायची आहे. ते ऐकून वैशंपायन सांगतात, एक दिवस गांधारीकडे ऋषीवर्य कृष्णद्वैपायन भुकेने आणि तहानेने व्याकुळ आणि थकलेले आले असताना गांधारी त्यांचं उत्तम स्वागत करते, त्यांची कृपा प्राप्त करते. व्यासमुनी तिला एक आशीर्वाद तिच्या विनंतीनुसार देतात. गांधारीची इच्छा अशी असते की तिला तिच्या पतीसारखे सामर्थ्यवान आणि कर्तृत्ववान 100 पुत्र व्हावेत. त्यानंतर गांधारी गर्भवती झाली. 2 वर्ष झाली तरी ती प्रसूती करण्याचं लक्षण दिसत नव्हते. गर्भाचा भार सहन होईना तिला. त्या गर्भाचा तिला असह्य व्हावा असा त्रास व्हायला लागला. त्या सुमारास ती ऐकते की तिची सवत कुंती, त्या कुंतीला एक पहाटेच्या सूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला आहे. आपल्या आधी कुंतीला पुत्र होतो आणि माझा गर्भारवास संपतच नाही. यामुळे संतापून ती स्वतःच्या वाढलेल्या पोटावर जोरजोराने हात मारायला लागते. तिची काहीही कल्पना तिच्या नवऱ्याला नसते आणि त्या फटक्यांच्यामुळे तिच्या पोटातून एक 2 वर्षाचा वाढलेला मांसाचा गोळा एखाद्या लोखंडाच्या गोळ्यासारखा बाहेर आला. तो गोळा ती फेकून देणार इतक्यात तिथे कृष्णद्वैपायन हजर होतात. त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना तिच्या कृत्याचं ज्ञान झालेलं होतं. ते तो गोळा त्यांच्या हातात घेतात आणि सुवलाच्या मुलीला म्हणतात, अगं हे काय करतेस तू? गांधारी न घाबरता त्यांना सांगते की कुंतीला मुलं होत आहेत आणि मला होत नाही, त्याचा मला राग आला म्हणून मी असं केलं. आपण मला जो दुवा दिलेला आहे, जो आशीर्वाद दिलेला आहे, तो आता आपणच खरा करा. हा एक नुसता मांसाचा गोळा आहे, त्याचा काय उपयोग आहे? व्यास तिला म्हणतात, माझे शब्द खरे होणार त्याबद्दल निश्चिंत राहावं. मी गमतीने ते काही बोललेलं नव्हतो हेही लक्षात असू दे. त्यावर नंतर व्यास तिला सांगतात, 100 कलश साजूक तुपाने भरून आण. ते कलश एका गुप्त जागी ठेव. त्या काळात थंड पाणी या मांसांच्या गोळ्यांवर शिंपत राहा. काही काळात त्या गोळ्यांचे 100 भागात विभाजन झालं. मग ते एक भाग त्या कलशात ठेवले गेले. ते तुकडे अंगठ्याच्या इतके होते. जेव्हा ते कलशात ठेवले गेले, ते कलश त्या गुप्त जागी होते आणि त्यावर लक्षही ठेवलेलं होतं. ते झाकलेले कलश फक्त सुवलाची मुलगी म्हणजेच गांधारी उघडून पाहू शकेल आणि तिला व्यास सांगतात की ती 2 वर्षानंतर ते कलश तू उघडून पाहशील. त्यानंतर व्यास आपल्या तपस्येसाठी हिमालयात निघून गेले. त्यानंतर प्रथम ज्या कलशात दुर्योधनाचा गर्भ होता तो उघडला गेला आणि त्यातून तो बाहेर आला. जन्माच्या क्रमानुसार कुंतीचा युधिष्ठिर दुर्योधनापेक्षा 1 वर्षांनी मोठा होता. दुर्योधनाच्या जन्माची वार्ता भीष्म आणि विदुराला कळवण्यात आली. ज्यावेळी दुर्योधन कलशातून बाहेर आला त्याचवेळी कुंतीला महाबली भीम झालेला आहे. दुर्योधन जन्मला तेच कोल्ह्यासारखा ओरडायला लागला. ते ऐकून आजूबाजूची गाढवं, गिधाडं, कोल्हे, कावळे त्याला साथ देऊन त्यांच्या आवाजात ते ओरडू लागले होते. वादळी वारे वाहू लागले होते. ठिकठिकाणी आगी लागल्याचं सांगतात. ते घडल्यामुळे धृतराष्ट्र घाबरतो आणि भीष्माला आणि विदुराला आणि इतर महत्त्वाचे कुरुलोक, ब्राह्मण आणि इतर मित्रांना विचारतो. तेव्हा ते सगळे सांगतात की जन्माच्या क्रमानुसार कुरु कुळाचा वारस युधिष्ठिर आहे. त्यामुळे युधिष्ठिर गादीचा हक्कदार ठरतो असं ते खात्रीने सांगतात. तरीही धृतराष्ट्र त्यांना विचारतो, माझा वारस कधीतरी राजा होईल का? असं तो विचारतो. तसे कोल्हे आणि श्वापद जोरजोराने ओरडायला लागतात.
ते अशुभ लक्षण पाहून तो धृतराष्ट्र सर्व ब्राह्मणांना बोलवतो. त्याला विदूर सांगतो की अरे, अशी अशुभ लक्षणं पाहता असं समजलं जातं की असा राजकुमार त्याच्या घराण्याचा नाश करील. त्यासाठी असा मुलगा टाकून द्यायचा असतो. शास्त्रार्थानुसार हेच आहे. अशा राजकुमाराला सांभाळण्याने फक्त नुकसानच होईल. त्याला टाकण्याने नंतर जन्मणाऱ्या 99 मुलांचं भाग्य उदयाला येईल. म्हणून तू अरे धृतराष्ट्रा ह्याला टाकून दे. एक अशुभ मूल टाकल्यामुळे तुझं काहीही बिघडत नाही. असा सल्ला सगळे त्याला देतात आणि ते सांगतात, गावाच्या भल्यासाठी एक कुटुंब टाकायचं असतं, कुटुंबाच्या भल्यासाठी एका माणसाला टाकायचं असतं, राष्ट्राच्या भल्यासाठी गावाला टाकायचं असतं आणि आत्म्याच्या भल्यासाठी पृथ्वीचा त्याग माणसाने करायचा असतो. असा सल्ला ते सगळेजण देतात. तरीसुद्धा त्या मुलाच्या मोहामुळे धृतराष्ट्र दुर्योधनाला सोडण्यास तयार होत नाही. त्यानंतर आठवड्यात ते सगळे उरलेले कलश उघडले जातात आणि त्यातून एक एक असे कौरव बाहेर येतात, म्हणजेच जन्मतात. त्यावेळी गांधारी गर्भवती असल्यासारखी होती. त्या काळात एक वैश्य बरडाची बाई अंध धृतराष्ट्राची काळजी घेत असे. अशा परिस्थितीत त्यांचा संबंध येऊन त्यातून एक मुलगा जन्माला येतो. त्याचं नाव युयुत्सू असं ठेवलं गेलं. तो क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री यापासून झाला, म्हणून त्याला कर्ण म्हणजे काय असतं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा रीतीने धृतराष्ट्राला 100 पुत्र आणि 1 कन्या आणि दासीपासून 1 पुत्र असे 102 अपत्य होतात. त्यातील पुत्र मोठे हिम्मतवान आणि शूर महारथी होते. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 115वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्वाचा भाग 116वा. जनमेजय विचारतो, अहो पवित्र, आपण मला सुरुवातीपासूनच सगळी माहिती सांगितली ज्याच्यात धृतराष्ट्राचा जन्म झाला. त्याला व्यासांच्या आशीर्वादांमुळे मुलंही झाली, परंतु आपण मला त्यांच्या मुलीबद्दल काहीच सांगितलं नाही. तरी ते आता आपण सांगावं. तुम्ही फक्त सांगितलं की त्याला एक कन्या होती, ती कशी आणि केव्हा झाली. त्या गोळ्या व्यतिरिक्त गांधारीला दुसरं काहीही झालं नव्हतं. मग ही कन्या आली कुठून? त्यावर वैशंपायन उत्तर देतात, अहो पांडव, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. मी हे कसं झालं ते आता सांगतो, ऐक. व्यासमुनी पाणी शिंपून त्या मांसाच्या गोळ्याचं विभाजन करू लागतात. एक एक भाग एकेका कलशात ते ठेवत होते. मदतीत असलेली दासी नंतर तो कलश गुप्त जागी नेऊन ठेवत होती. हे काम होत असताना एका बाजूला बसलेली गांधारी विचार करत होती, ऋषींच्या कृपेने मला 100 पुत्र तर प्राप्त होतील, पण केवळ पुत्र होऊन चालणार नाही. कारण मुलीच्या पतीपासून जे अर्घ्य पितरांना दिलं जातं ते होण्यासाठी निदान एक मुलगी मला झाली पाहिजे. आईला मुलाचं कौतुक असतं, तितकंच तिला तिच्या मुलीचंसुद्धा कौतुक असतं. बऱ्याच वेळा जास्तही कौतुक असतं. मुलीचे लाड करता येतात तसे मुलांचे होत नाही, असा विचार तिच्या मनात येत होते आणि ते सगळं कृष्णद्वैपायनांना त्यांच्या दिव्यदृष्टीने समजत होतं. गांधारी मनातल्या मनात विचार करीत असते की ती पवित्र आहे, व्रतस्थ जीवन जगते आहे, सर्व व्रतवैकल्य नियमानुसार करते आहे, दानधर्मसुद्धा नियमितपणे करते, ब्राह्मणांच्याकडून यज्ञयाग करून घेते, अशी सर्व धार्मिक कर्तव्य यथासांग पूर्ण करते. म्हणून तिची ही इच्छा विधात्याने पूर्ण केली पाहिजे. तसं जर झालं तर मी स्वतःला परमभाग्यवानच समजेन, असे विचार तिच्या मनात सतत येत होते. गांधारीचे ते विचार तरंग व्यासांना समजतही होते आणि अखेरीस त्यानुसार ते त्या मासाच्या गर्भाचे 100 भाग त्या 100 कलशावर ठेवल्यावर आणखीन एक लहान भाग उरतो. तो ते गांधारीला दाखवतात आणि सांगतात, ही बघ तुझी मुलगी. असं बोलून ते आणखीन एक कलश मागवतात. त्यात तूप भरून त्यात तो गर्भाचा तुकडा सोडतात. कृष्णद्वैपायन नंतर गांधारीला सांगतात, ह्यातून तुला हवी असलेली तुझी एकुलती एक मुलगी जन्म घेईल. त्याप्रमाणे ते 100 मुलगे जन्मल्यानंतर शेवटी त्या तुकड्यातून गांधाराची कन्या जन्म घेते आणि तिचं नाव दुश्शला असतं. वैशंपायन पुढे जनमेजयाला विचारतात, आता बोल जनमेजया, तुला आणखीन काय माहिती तुझ्या कुळाची ऐकावी असं वाटतंय का? अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 116वा भाग संपलेला आहे. भाग 117वा. वैशंपायनाचे ते उद्गार ऐकल्यानंतर राजा जनमेजय त्यांना विनंती करतो, अहो मुनी,
कृपया त्या दुर्योधनाच्या सगळ्या भावंडांची नावं त्यांच्या जन्माच्या क्रमाने सांगावीत. ते ऐकून ऋषी वैशंपायन बोलतात, अरे राजा, ही ऐक त्यांची नावं त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार. पहिला दुर्योधन, दुःशासन, दुस्सह, दुश्शल, जलासंध, सम, सह, विंद, अनुविंद, दुर्धर्ष, सुबाहू, दुष्प्रदर्शन, दुर्मर्शन, दुर्मुख, दुष्कर्ण, काम, विविंगसती, विकर्ण, शल, सत्व, सुलोचन, चित्र, उपचित्र, चारुचित्र, सराशन, दुर्मुंद, दुर्विघ, विवित्सु, विकटांग, उर्नानभ, सुनभ, नंदक, उपनंदक, चित्रवन, चित्रवर्मन, सुवर्मन, दुर्लोचन, अयुवाहू, महावाहू, चित्रंग, चित्रकुंडन, भीमवेगा, भीमवल, बलकी, बलवर्धन, उगायुध, भीम, कम, कन्यक, द्रुधयुध, द्रुधवर्मन, द्रुधक्षेत्र, सोमकीर्ती, अनुदर, धृदसिंध, जरासंध, सत्यसंध, सदस, सुवच, उग्रश्रव, उग्रसेन, सेनानी, दुष्पर्जन्य, अपराजित, कुंडसईन, विसलक्ष, दुर्धर, धृदहस्त, सुहस्त, वटवेग, सुरवचस, आदित्यकेतू, वहवशीन, नागदत्त, अग्रायीन, कवची, क्रथन, कुंड, कुंडधर, धनुर्धर. त्यातील जास्त हिम्मतवान, उग्र, भीमरथ, वीरवाहू, अल्लोलूप, अभय, रुद्रकर्मन, ध्रीदर्श, अनधृष्य, कुंडभेदीन, वीरव, दीर्घलोचन, प्रमथ, प्रमिथ, दीर्घरोम, धृगवाहू, महाबाहू, व्युदूर, कनकधर, कुंडसी, विराजस. त्याशिवाय त्यांची एक बहीण दुश्शला असते. ते सगळे शूर योद्धे, महारथी असे रणविद्येत प्रवीण होते. त्याशिवाय त्यांचा वेदांचाही अभ्यास होता. अरे जनमेजया, त्या सर्वांसाठी योग्य भार्या निवडल्या गेल्या होत्या. त्याशिवाय धृतराष्ट्र त्याच्या एकुलत्या एका कन्येचा विवाह सिंधचा राजा जयद्रथाशी लावून देतो. धृतराष्ट्राचे सर्व कुटुंब सदैव मोठ्या विलासी जीवनात राहत असतानाच पंडूची मुलं मात्र सदैव हाल अपेष्टात जगत होती. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 117वा भाग इथे संपलेला आहे. भाग 118. जनमेजय पुढे सांगतात, अहो ब्रह्मवर्दी वैशंपायन, तुम्ही मला कौरवांच्या विलक्षण जन्माची सगळी माहिती दिली आहे. व्यासऋषींच्या कृपेमुळे ते कसे झालं तेही मला समजलेलं आहे. त्यांची नावंसुद्धा जन्मक्रमानुसार तुम्ही सांगितली. अहो ब्राह्मण, मी हे सगळं तुमच्यामुळे समजलो आहे, परंतु माझं अजूनही समाधान झालेलं नाही आहे. कारण मला पांडवांच्या जन्माची कहाणी समजलेलीच नाही आहे. स्वर्गीय देव, असुर आणि इतर शक्तींच्या पृथ्वीवर आगमनाची माहिती सांगताना तुम्ही सांगितलं की पांडव म्हणजे सगळे स्वर्गीय हिम्मत असलेले कोणातरी दैविक शक्तीचे अंशात्मक अवतार होते. म्हणून मी त्या दैविक अवतारांची सगळी माहिती आपल्याकडून समजून घेऊ इच्छितो. त्यांची हिम्मत, त्यांचं कर्तृत्व गाथा अगदी त्यांच्या जन्मापासून मला सांगावी. अहो वैशंपायन, त्यांची माहिती मला सांगा. ते ऐकून वैशंपायन त्याला सांगतात, पंडू मृगयेसाठी हिमालयाच्या परिसरातील जंगलातून फिरत असताना जिथे हरणांची आणि इतर हिंस्त्र श्वापदांची मोठी संख्या असते, एक मोठा हरण त्याच्या मादीशी समागम करीत होता ते त्यांनी पाहिलं. पंडूला त्यांची त्या अवस्थेत शिकार करण्याची इच्छा होती आणि तो 5 तीक्ष्ण बाण जे सोनेरी पिसांनी सजवलेले होते त्या दोघांना मारतो. अहो जनमेजय, दुर्दैववशात ती दोघं हरणं नव्हती. ते एक ऋषींचं युगुल होतं. एका मोठ्या ऋषिकुळातील ते होते. फक्त हरणाच्या रूपात ते समागमाचा अनुभव घेत होते. बाण लागताच तो हरण जमिनीवर कोसळतो आणि किंचाळतो. त्याचं रूप बदलतं आणि तो मनुष्य रूपात ओरडतो, अरे दुष्ट राजा, पाप्यातला पापीसुद्धा अशा प्रकारे संभोग घेण्याच्या स्थितीत असलेल्यांना मारत नाहीत आणि ते महापाप
कृत्य तू केलेलं आहेस. न्यायदंडानुसार तू चुकीचं कृत्य केलेलं आहेस. तू एका महान कुळात जन्म घेतला आहेस असं असूनही तू ते सगळं विसरून असं अन्याय्य कृत्य तू केलेलं आहेस. तू थोडासुद्धा विचार केला नाहीस. मग ते कसे पशु असले तरीही अशा अवस्थेतील कोणालाही साधा त्राससुद्धा द्यायचा नसतो हे तू कसं काय विसरलास? शिकार करण्याच्या वासनेने तू इतका अंध झालास की हा सारासार विवेक तुला सुचला नाही. तुझा अहंकार तुला हे कृत्य करण्यासच भाग पाडत होता. ते बोलणं ऐकल्यानंतर पंडू त्याला उत्तर देतो, अरे हरणा, आम्ही राजे जेव्हा शिकार करतो तेव्हा एखाद्या शत्रूला मारावं अशा बेताने ती शिकार करत असतो. त्यामुळे तुझे आरोप करणं उचित नाही आहे. तुझ्या प्रकारचे प्राणी शिकारी लपून अथवा उघडपणे असे कसेही मारतो, त्याप्रमाणे मी केलं. तू संभोग करत होतास त्या तुझ्या अडचणीच्या अवस्थेचा मी एक शिकारी म्हणून फायदा घेत होतो. तुझ्या प्रणय क्रेशी मला काहीच काम नव्हतं. अशीच आम्ही शिकार करतो, त्यात काहीच चुकलं नाही असं मी समजतो. मला तू दोष देऊ नकोस. तुला माहीत असेल की ऋषी अगस्त्य ऋषींनी यज्ञ करताना वनातील सगळी हरणं मारून देवांची पूजा केली होती. तुला मारण्यात मी ह्या परंपरेचा उपयोग केलेला आहे. तू जर मानव रूपात हे करत असतास तर तुला मी नक्कीच मारलं नसतं. अशा रूपात संभोग घेण्याच्या तुझ्या वागण्यात चूक आहे, माझ्या मारण्यात नाही. तो हरणाच्या रूपातील ऋषी त्याला समजवतो, अरे वीर पुरुष युद्धनीतीप्रमाणे शत्रूंवर अचानक हल्ला करीत नाहीत. ते देवांचं कृत्य नाही आहे, तर ते युद्ध असुर करतात. काय तू असुर आहेस का? शत्रूला सांगून मगच हल्ला करायचा असतो हे तुला तुझ्या गुरूंनी शिकवलं नाही आहे का? बेसावत शत्रूवर मारा करणं देवांचं काम नाही आहे. असे राक्षस असुर दैत्य करतात. तू कोण आहेस ह्यापैकी? त्यावर पंडू त्या हरणाला म्हणतो, आम्ही शिकार करताना सावध, जितकं बेसावत तितकं चांगलं हेरून मगच त्यांची शिकार करतो हे तर तू जाणतोसच. म्हणून अरे हरणा, तू मला याबद्दल दोष देऊ नकोस. हरणाच्या रूपातील ऋषी बोलतो, अरे राजा, मी तुला एका हरणाला मारलंस म्हणून दोष देतच नाही आहे. तू त्या प्राण्याला त्या अवस्थेत मारलंयस म्हणून तू दोषी ठरतोस. संभोग सुखाचा त्या हरणाचा हक्क तू मारलास हा तुझा गुन्हा आहे. प्रणय आणि संभोग सुख हे कोणाही प्राण्याचे हक्कच असतात. ते तू तोडलेस हा तुझा दोष आहे. माझं प्रणय आणि संभोग सुख तुझ्यामुळे व्यर्थ झालं. तू पौरवांच्या घराण्यात जन्मला असताना असा बेजबाबदारपणा तू कसा काय केलास? तुझ्या ह्या कृष्णकृत्याचे, अमानुषतेचे, दुष्टपणाचे कोणत्याही युक्तिवादाने समर्थन करता येणार नाही. सर्व वेदांचं ज्ञान घेतलेल्या राजाला असं कृत्य अशोभनीयच आहे. अशा कृत्याने तू नरकात जाशील. वेद सांगतात, राजा तो जो पापकृत्य करणाऱ्याला शासन करतो. राजा तो जो धर्म, हित आणि सुख यांचं समर्थन करतो. ते पाहता तू माझं हरणाच्या रूपात मारून काही पाप केलं नाहीस हे मीही जाणतो. मी एक मुनी ह्या वनात शांतपणे राहत होतो. अशात तू मला मारलंस म्हणून मी तुला शाप देतो की जर तुझ्या मनात कोणत्याही स्त्रीबद्दल वासना उत्पन्न झाली तरीही तू तात्काळ मरशील. मी एक मुनी आहे. माझं नाव किमिंदम. वैराग्यात माझा काळ मी एकटा व्यतीत करत होतो. मी हरणाच्या रूपात संभोग करण्याचं कारण ह्या योनीचं संभोग सुख काय असतं ते मला अभ्यासायचं होतं. अशा स्थितीत तू मला मारलंयस. मी ब्राह्मण आहे, परंतु तुला ते माहीत नसल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक तुला लागत नाही. माझ्या शापामुळे ते दुःख तुला अनुभवास यावं जे मी आज अनुभवत आहे. संभोग घेत असताना मरणं किती क्लेशकारक असतं ते तुला तेव्हाच समजेल. एवढंच नाही तर तू ह्या निष्पाप हरणीस सुद्धा मारलेला आहेस. म्हणून जेव्हा तू तुझ्या स्त्रीशी संभोग घेशील तेव्हा ती सुद्धा तुझ्या संभोगात असतानाच मृत्यू पावेल आणि तुझ्याबरोबर त्या लोकात जाईल ज्या लोकात तू जाशील. जे दुःख मी आज अनुभवत आहे ते तू आणि तुझी पत्नी अनुभवाल. वैशंपायन पुढे सांगतात, एवढं बोलून तो ऋषी पिशाच्या रूपात निघून जातो. पंडू अस्वस्थ होतो. आता त्याला काय करावं हे समजत नाही. त्याचं वैवाहिक जीवन अशा रीतीने अचानकरित्या संपुष्टात आलेलं पाहून तो कमालीचा दुःखी होतो. आणि अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 118वा भाग इथे संपलेला आहे. भाग 119वा. वैशंपायन पुढे सांगत राहतात. त्यानंतर ते हरण मरतं.
त्यामुळे पंडू आणि त्याच्याबरोबरच्या असलेल्या त्याच्या दोन्हीही भार्या अति दुःखाने रडत राहतात. तो दुःखावेगाने उद्गारतो. उच्च कुळात जन्मलेला सुद्धा त्याच्या वासनांधतेच्या कुकर्माने असं दुःख भोगत असतो. पंडूला आठवतं की त्याचा पितासुद्धा असाच त्याच्या वासनात अडकल्यामुळे तरुणपणीच मारला गेला होता. यामुळे मला त्याच्या जागी कृष्ण द्वैपायनाने जन्म दिला. अशाच वासनांच्या या इच्छांच्या आहारी जाण्यामुळे आज मी रानावनात हरडांसाठी फिरत आहे. अहो, असं वाटतं की सर्व देवांनी माझा त्याग केला आहे. अशा इच्छांचा त्याग करून मी आता मोक्षार्थी होणंच योग्य समजतो. मोक्षार्थी होण्यातील सर्वात मोठा अडथळा असतो पुत्रप्राप्तीची इच्छा आणि जगातील इतर प्रलोभनं. मी ह्यापुढे ब्रह्मचार्य श्रम स्वीकारणार आणि माझ्या पित्याप्रमाणे मोक्षमार्गाने जगणार. वैराग्य पालनाने मी माझ्या सगळ्या वासनांवर, इच्छांवर मात करीन. माझ्या भार्यांना सोडून केशवपन करून जगभर फिरत राहीन. जगण्यासाठी भिक्षापात्र हाती येईन. सर्व लोभ आणि मोह यांचा त्याग करीन. माझं शरीर धुळीने माखलेलं राहील. मी वृक्षाखाली किंवा निर्जन अशा पडक्या घराचा आश्रय घेईन. मी आनंद आणि दुःख अशा भावनांपासून दूर राहीन. माझ्यासाठी निंदा, नालस्ती, सन्मान, सत्कार सारखेच असतील. मला कोणाच्याही आशीर्वादाची किंवा मदतीची अपेक्षा नसेल. मी सगळ्यांशी शांत बुद्धीनीच वागेन. मी भेटवस्तू स्वीकारणार नाही. मी कुणाची कुचेष्टा करणार नाही आणि कुणावर रागवणारसुद्धा नाही. मी सदैव आनंदी आणि इतर जीवांच्या भल्यासाठीच राहीन. मी सजीवांच्या चारही प्रकारांना त्रास देणार नाही. ते चारही प्रकार म्हणजे अंडज आणि गर्भज असे असतील. तसेच किडे आणि वनस्पती ह्यांनासुद्धा इजा करणार नाही. उलट त्यांना त्यांचं जीवन जगण्यास मदतच करीन. जसे काही ते सगळे माझे आप्तच आहेत. एका दिवशी मी फक्त 5 किंवा 10 घरातच भिक्षा मागीन. जर भिक्षा मिळाली नाही तर त्या दिवशी उपाशीच राहीन. मी कोणत्याही माणसाकडे एकदाच भीक मागीन. जर मला भीक मिळाली नाही तर मी अधाशासारखा जास्त घरात फिरणार नाही. भीक मिळो किंवा न मिळो माझ्या चित्तवृत्ती स्थिरच राहतील. एखाद्या महान संन्याशासारखा निवृत्तच असीन. मी कोणाबद्दल घृणा किंवा आकर्षण बाळगणार नाही. माझ्यासाठी जीवन आणि मरण सारखंच असेल. मी न जास्त जगण्याची किंवा लवकर मरण्याची अभिलाषा धरणार नाही. सर्व प्रकारचे पापकारक विचार मी सोडून देईन. आनंद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्त पाहून जे यज्ञ केले जातात त्यांचा साधा विचारसुद्धा करणार नाही. मी माझ्या इंद्रियांच्या भल्यासाठी कोणताही हित किंवा अहित साध्य करण्याचा प्रयत्न करणार नाही. वारा जसा सगळ्यांशी सारखाच वागतो तसाच मी वागेन. मी मरणाच्या वेळीसुद्धा निर्भीडच असेन. पुत्रप्राप्तीसाठी काहीही अभद्र काम मी करणार नाही. मुलं झाली काय किंवा न झाली काय मला त्याचं बंधनही नसेल. मुलं व्हावी म्हणून कोणताही गैरमार्ग मी आचरणारही नाही, ज्या कारणाने दुःख वाढेल. अभिलेषेने प्रेरित होऊन जो माणूस इतरांच्याकडे पाहतो तो एखाद्या कुत्र्यासारखाच असतो. तसं माझ्याकडून होणार नाही. जसं मी कोणालाही माझा वंश वाढवण्यासाठी सांगणार नाही. वैशंपायन पुढे सांगतात, अशा रीतीने तो राजा पंडू दुःखाने विव्हळत होता. त्याचा वंश नष्ट होत आहे कारण त्याला अजून पुत्र झालेला नसतो. पंडू त्याच्या दोनही भार्यांना म्हणजे कुंती आणि माद्रींना सांगतो, अहो, कौशलच्या राजकन्या असलेल्या माझ्या आई, विदुर आणि भीष्म तसेच राज्यकारभारी, सत्यवती, सर्व व्रतस्थ ब्राह्मण, आप्त यांना माझा निरोप द्या की मी पंडू यापुढे वैराग्यमय जीवन जगण्यासाठी जात आहे. माझी अपेक्षा करू नका. ते त्याचे बोलणं ऐकून त्या दोघी बायका त्यांना म्हणतात, अहो, भारतवंशाचे नरकेसरी, ह्यापेक्षासुद्धा इतर पद्धती आहेत व्रतस्थ जीवन जगण्याचे. त्यासाठी सर्व संग परित्याग करण्याची आवश्यकता नाही. आमच्यासह राहूनही तुम्ही वैराग्यमय जीवन व्यतीत करू शकता. त्यातून तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. वासना औदासीन्य आचरून सर्व श्रीमंती जीवनाचा त्याग करूनसुद्धा तुम्ही असे व्रत करू शकता. आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर तसं त्यागमय जीवन जगू शकतो. त्यासाठी असं निघून जाण्याची आवश्यकता आम्हाला दिसत नाही. पुढे त्या म्हणतात, अहो राजेश्वर, तुम्ही तर जाणकार आहात. तुम्हीच जर आम्हाला सोडून गेलात तर आम्ही हे जग सोडून जाऊ. त्यानंतर पंडू त्यांना म्हणतो,
जर तुमचं असं मत असेल तर आपण तिघेही वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून निघून जाऊया. आपण माझ्या पितरांचा अक्षय मोक्ष मार्ग स्वीकारूनच पुढचं जीवन जगूया. सर्व त्याग करून आपण रानावनात भटकत राहू. तिथली फळं पिकलेली किंवा कच्ची जशी असतील तशी खाऊनच राहूयात. स्नान करून मी नित्य होम हवन करून आपल्या पितरांची पूजा करीन. फाटकं वस्त्र आणि वल्कलं नेसून राहू. गरमी आणि थंडी सहन करत मार्गक्रमणा करून तपस्या करू. ध्यान साधनेत आपला वेळ काळ व्यतीत करू. समाजापासून दूर श्वापदात निर्भयपणे राहू. अशा रीतीने आपला अंतकाळ येईस्तोवर जीवनक्रमण करूयात. वैशंपायन पुढे सांगतात, असं बोलून तो कुरुराजा आपल्या बायकांना सांगतो की ते त्यांचे सगळे वैभवसंपन्न जड जवाहीर काढून ब्राह्मणांना द्यावेत. सगळ्या सेवकांना सांगतो, हे सगळं घेऊन तुम्ही हस्तिनापूरला जा आणि सगळं दान करून टाका. राजा प्रायश्चित्त करण्यासाठी सर्व इच्छा, वासना, आनंद, लैंगिक सुख यांचा त्याग करून आपल्या दोनही भार्यांसह वानप्रस्थाश्रमाला जात आहे असं सांगा. ते राजाचं अघटित बोलणं ऐकून सगळे सेवक ओरडायला लागतात. त्यांच्या दुःखाला तर पारावारच नसतो आणि अखेरीस ते राजाला तिथे सोडून हस्तिनापुरी निघून जातात. हस्तिनापुरात धृतराष्ट्राला जसं वनात काय झालंय ते सगळं समजतं. तो दुःखी कष्टी होतो. खाणं पिणं त्याला सुचत नाही. कुरुपुत्र पंडू सेवकांचा निरोप घेतल्यानंतर आपल्या दोनही बायकांसह वनातील फळं कंदमुळं खाऊन राहत भटकत भटकत नागसत पर्वताकडे येतो. त्यानंतर चैत्ररथ आणि मग कालकूट ओलांडून हिमावतात शिरतो. तिथे ते गंधमदन राज्यात येतात. तो भाग महाभूत, सिद्ध, ऋषीवर्य यांचा असतो. त्या उंच सखल प्रदेशातून ते जात असतात. तिथून ते इंद्रद्युम्न सरोवराकडे पोचतात. त्यानंतर हंसकूट पर्वताकडे पोचतात. तिथून ते शतशृंगी पर्वताच्या पायथ्याशी येतात. तिथं तो तीव्र स्वरूपाची ध्यान साधना करतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 119वा भाग इथे संपलेला आहे. भाग 120वा. वैशंपायन पुढे सांगतात की पंडू मोठ्या तपोसामर्थ्याने सिद्ध झालेला त्या परिसरात सर्वांचा आवडता होतो. तेथील ऋषी, सिद्ध, शरण इत्यादी सगळेच पंडूला त्याच्या तपोसामर्थ्यामुळे पसंत करतात. वासनांबद्दलचं औदासीन्य, निरहंकारी स्वभाव, स्थिर विवेक अशांमुळे पंडू स्वर्गात जाण्यासाठी योग्य ठरत होता. त्याच्या वैराग्यामुळे बरेच ऋषी त्याला त्यांचा भाऊ, मित्र, तेही परममित्र मानू लागले होते. पंडूला ते ब्रह्मर्षी समजू लागले होते, जरी जन्माने तो क्षत्रिय होता. एकदा पंडू पाहतो की सगळे ऋषी, ब्राह्मण एकत्र जमून कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते. पंडू त्यांना अतिशय नम्रपणे विचारतो, अहो ब्राह्मण, आपण सगळे जमून कुठे प्रयाण करीत आहात? त्यावर ते उत्तर देतात, आज ब्रह्माच्या घरी एक सोहळा आहे. तिथे सगळे स्वर्गीय ऋषी, पितर ज्यांना विश्वनिर्मिती कशी झाली ते पाहायचे आहे, ते जात आहेत. वैशंपायन पुढे म्हणाले, पंडू उठला आणि त्यांच्यात सामील होण्यासाठी तयार झाला. आपल्या दोनही भार्यांना घेऊन तो त्यांच्याबरोबर जायलाही लागला. असंच ते जात असताना उत्तरेकडील शतशृंगी पर्वताकडे पोचल्यावर ते ऋषी पंडूला सांगतात, ह्या पर्वतावर अनेक शिखरांवर मर्त्य माणूस जाऊ शकत नाही. तिथे देव, गंधर्व, अप्सरा यांच्या राहण्याच्या जागा आहेत. तिथे स्वर्गीय श्रवणीय सुरांचं गाणं सदैव ऐकता येतं. कुबेराचे सुंदर बगीचे उंच सकल प्रदेशात पसरलेले आहेत. विस्तीर्ण नद्यांची खोरी आणि इतर कडेकपारी आहेत. त्याशिवाय असा बराच भाग इथे आहे जो सदैव हिमाच्छादित असतो. तिथे वनस्पती, श्वापद अजिबात आढळत नाहीत. काही प्रदेश असा आहे की तिथे सतत पाऊस पडत असतो आणि त्या कारणाने तिथे कोणी राहूही शकत नाही. तिथे उडणारे पक्षीसुद्धा आढळत नाहीत. फक्त वाऱ्याचं साम्राज्य तेवढं तिथे असतं. मात्र तिथे सिद्ध आणि ऋषींचा वावर असतो. एवढं सांगून ते ब्राह्मण पंडूला विचारतात, अरे आता सांग, अशा ठिकाणी या सुकुमार राजकन्या कशा प्रवास करू शकतील? त्यांना अशा पावसाची, त्रासाची सवय नाही आहे, म्हणून त्यांनी आमच्याबरोबर येऊ नये असा अभिप्राय ते सगळे पंडूला देतात. तेव्हा पंडू त्यांना उत्तर देतो, अहो भाग्यवानांनो, मी निपुत्रिक असल्यामुळे मला स्वर्गात प्रवेश नाही. मी हे सगळं माझ्या दुःखाने सांगत आहे. आमचं वैभव केवळ वैराग्य
मला दुःख होतं आहे, कारण मी माझ्या पितरांचं ऋण फेडू शकत नाही. मी मेलो की माझे पूर्वजसुद्धा पाताळात जाणार, कारण त्यांना श्राद्ध देण्यासाठी वंशज मी देऊ शकलेलो नाही आहे. त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे. माझ्यामुळे त्यांचं नुकसान होणं अप्रस्तुत आहे. स्वर्गातील कुठलाही प्रदेश त्यांना स्वीकारणार नाही, कारण त्यांचं श्राद्ध होत नाही. देवांचे यज्ञविधीने श्राद्ध करतात. ऋषींचं ज्ञानप्रसाराने आणि ध्यानसाधनेने सामान्य लोकांसाठी सच्चरित्राने श्राद्ध करतात. मी माझ्या ऋषी, देव, पितरांचं श्राद्ध केलं आहे, परंतु इतर पितरांचं काय, हा माझ्याकडे प्रश्न आहे. तो मला सतावतो आहे. त्यांचं श्राद्ध केवळ पुत्र होण्यानेच पूर्ण होऊ शकतं, हे तुम्ही सर्वच जाणत आहात. अहो विरक्तांनो, मी अजून ऋणमुक्त झालेलो नाही आहे. माझी अशी इच्छा आहे की माझ्या वतीने माझ्या बायकांना पुत्र होवोत, जसा मी एका ऋषीच्या मदतीने झालो. त्यावर ते ब्राह्मण ऋषी त्याला सांगतात, अरे भाग्यवान गुणी राजा, तुझ्या भाग्यात काही पुत्र आहेत, ते तुला मिळतील. ते पवित्र आणि देवांसारखेच आहेत. ते आम्हाला आमच्या दिव्य दृष्टीनेही दिसत आहेत. तुझ्या पुण्यवंत जीवनाने तुला ते भाग्य प्राप्त झालेलं आहे. हुशार पुरुष योजनाबद्धच काम करतात. त्यांना त्यांची फळं उत्तमच मिळतात. त्याकरता तुला तुझ्या मनपसंत संतती होईल. ते ऋषींचं बोलणं ऐकून पंडू त्याला मिळालेल्या शापाची आठवण करून व्यथित होतो. तो काकुळतीने कुंतीला जवळ बोलवतो आणि विनंती करतो, काही करून तू माझ्यासाठी एक पुत्र जन्माला घालावा, कारण त्याशिवाय मला पुढे गतीच नाही आहे. तुला माहीत आहे की यज्ञ, दानधर्म, वैराग्य आणि व्रतस्थता यांच्यामुळे सुद्धा निपुत्रिक माणसाला मृत्यूनंतर गती मिळत नाही. आणि तुला हे सुद्धा माहीत आहे की मी निपुत्रिक आहे. त्यामुळे मी काहीही केलं तरी स्वर्गात माझं जाणं अशक्यच आहे. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या हातून जे कर्म झालेलं आहे त्याचं प्रायश्चित्त घेऊनही ते साध्य होणार नाही. त्यासाठी तू माझ्यावर एक कृपा कर की तू माझ्या वंशासाठी एक कुलदीपक जन्माला घाल. त्यासाठी कोण्या उच्च वर्णाच्या ऋषीची कृपा संपादन कर. धर्मशास्त्राप्रमाणे 12 प्रकारचे पुत्र सांगितलेले आहेत. ते माणसाला निपुत्रकतेपासून वाचवू शकतात. अहो पृथा, त्या कोणत्या ते नीटपणे ऐक, मी सांगतो. पहिला पर्याय, त्या माणसाला त्याच्या पत्नीपासून झालेला. दुसरा, त्या माणसाच्या पत्नीला त्याच्या संमतीने परंतु इतर योग्य माणसाच्या वीर्यापासून जन्मलेला. तिसरा, पैसे देऊन इतर पुरुषांकडून परंतु स्वतःच्या बायकोला झालेला. चौथा, पतीच्या निधनानंतर जन्मलेला. पाचवा, कुमारिकेपासून जन्मलेला आणि नंतर दत्तक घेतलेला. सहावा, त्या माणसापासून इतर स्त्रीला झालेला. सातवा, कोणाचा मुलगा जो पुत्रासारखा परंतु दत्तक न घेता पाळलेला आहे. आठवा, धन देऊन विकत घेतलेला. नववा, जो मुलगा स्वतःहून त्या माणसाचा पुत्र बनलेला आहे असा. आणि 10वा, लग्नाच्या आधीच्या संबंधातून त्याच्या पत्नीस झालेला. 11वा, स्वतःच्या भावाचा मुलगा. 12वा, त्या माणसास परंतु इतर वर्णाच्या बाईपासून झालेला. स्वतःपासून पुत्र होत नसेल तर त्याच्या भावाकडून पुत्र आपल्या पत्नीला होईल तो घ्यावा. आपत्काळी ह्या क्रमाने जो पुत्र प्राप्त होईल तो स्वीकारायचाच असतो. मनू सांगतात, जर एखाद्याला स्वतःपासून पुत्र होत नसेल तर आपल्या पत्नीला दुसऱ्यांकडून संतती करून घेणं संमत आहे. असं करणं जरुरीचं आहे, कारण पुत्र माणसाला सद्गती मिळवून देण्यास मदत करतो. एवढं बोलून पंडू कुंतीला सांगतो, हे पहा, मी या शापामुळे तुमच्याशी संभोग करू शकत नाही. तरी तू तो पुत्र अशा पुरुषांकडून प्राप्त कर की जो आपल्या तोला मुलाचा किंवा आपल्यापेक्षा उच्च कुळातील आहे. पंडू कुंतीला त्यानंतर सांगतो, ऐक ती कथा शरदंदेयाच्या मुलीची. तिचा पती तिला पुत्र प्राप्त कर अशी आज्ञा देतो. तेव्हा ती शूरकन्या तिची मासिक पाळी संपल्यावर एका चौरस्त्यावर येऊन उभी राहते. तिथे एक ब्राह्मण तिला येताना दिसतो. त्याला ती तिची इच्छा सांगते. त्यानंतर तो ब्राह्मण पुंगावान विधी उरकून तिला पुत्र देण्याचं काम करतो. त्यापासून तिला 3 पुत्र होतात. त्यातील मोठा दुर्जय होता. अशा रीतीने शरदंदेयाचा वंश पुढे चालू राहतो. अगं कुंती, तू आणि माद्री दोघीही अशा प्रकारे माझा वंश वाढवण्यात मदत करावी, त्याला माझी पूर्ण परवानगी आहे.
अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 120वा भाग इथे संपलेला आहे. 121वा. वैशंपायन पुढे सांगतात, असं बोलून झाल्यावर त्याला कुंती उत्तर देते, आपण असं जे काही बोललात ते तुम्हाला शोभत नाही आहे. मी तुमची विवाहित पत्नी आहे. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. तुम्हाला माझ्यापासून सामर्थ्यवान मुलं द्यावी लागतील. त्यानंतरच मी तुमच्याबरोबर स्वर्गात जाईन. कृपया मला आपल्या बाहू द्या आणि आपल्या मुलांना जन्म द्या. मात्र हे लक्षात असू द्या की मी कोणत्याही परिस्थितीत परपुरुषाच्या बाहूत जाणार नाही. त्याची नुसती कल्पनासुद्धा करू नका. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण पुरुष आहे ते सांगा. मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते, ती ऐका. मी तुमची कथा ऐकली, आता तुम्ही माझी ऐका. प्राचीन काळी एक राजा पुरुवंशात होता. त्याचं नाव शिस्तव होतं. तो सच्चरित्र आणि बलवान होता. एकदा तो एका प्रसंगी यज्ञ करत होता. तिथे इंद्र आणि इतर ऋषी येतात. राजाच्या यज्ञात इंद्र सोम पिऊन तर्र झालेला होता. त्याने ब्राह्मणाला मोठी बिदागी दिली. त्यामुळे इंद्र आणि ते ब्राह्मण राजाच्या यज्ञात सर्व काही करतात आणि राजर्षींना संतुष्ट करतात. त्या यज्ञानंतर राजा व्युषिस्तवाचा उत्कर्ष होत गेला. जणू काही साक्षात सूर्य चमकत होता. 10 हत्तींची ताकद असलेला तो राजा सर्व दिशांना आपलं साम्राज्य वाढवतो. 4ही दिशांना ते पसरतं. अगदी सगळ्या सागर किनाऱ्यांनाही टेकलेलं असं विस्तीर्ण ते राज्य होतं. कुरुमधला एक तो सर्वश्रेष्ठ राजा समजला जाऊ लागला. त्यांच्या राज्यात सर्व लोक सुखी होते. जसे पिता आपल्या मुलाची काळजी घेतो तसंच तो आपल्या प्रजेची काळजी घेत असे. अनेक यज्ञ करून तो ब्राह्मणांना अमाप संपत्तीही दान करतो. अमूल्य रत्न, इतर संपत्ती जमवल्यानंतर तो कुरुवंशाचा राजा अनेक वैदिक यज्ञ करतो. त्यासाठी सोमरस वाटतो. त्याचं त्याच्या पत्नीवर अपरंपार प्रेम असतं. तिचं नाव वद्रा हे आहे. कक्षीवत राजाची मुलगी ती असते. ती अप्रतिम सुंदर आहे. व्युषिस्तव तिच्यापासून कधीही दूर राहत नसे. परंतु त्याचं अतिलैंगिक व्यसनामुळे अखेरीस राजाला परमासारखी व्याधी जडते आणि त्याने तो मरतो. ती निपुत्रिक असते म्हणून ती दुःखाने रडते. कुंती पुढे पंडूला सांगते, ऐक राजा, ती वद्रा तिच्या दुःखात काय बोलते. बायको नवरा मेल्यानंतर त्याच्याबरोबर मरते. ती त्याच्याबरोबर तो ज्या लोकात जातो तिथे जाते. कृपया मला तुमच्याबरोबर घेऊन जा. तुझ्या गैरहजेरीत मी या जगात काय करणार आहे. तुझ्याशिवाय मी एक क्षणभरसुद्धा जगू शकणार नाही. हे समजून तू मला तुझ्याबरोबर घेऊन जा. माझ्यावर कृपा कर. मी तुझी सेवक बनून राहीन. मी तेच करीन जे तुझ्या हिताचं आहे. मी माझ्या गत आयुष्यात काही प्रेमी युगुलांना मोडलं आहे. त्याची शिक्षा मलाही होत आहे. त्या पापाचं फळस्वरूप हे घडतं आहे. नवऱ्याशिवाय राहणारी बाई दुःख आणि यातनांशिवाय दुसरं काहीही मिळवत नाही. मी यापुढे गवताच्या शय्येवर लिजीन आणि सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करीन. जरा तुझ्या या दुःखी पत्नीकडे तू बघ. कुंती एवढं बोलल्यावर पुन्हा सांगायला लागते. अशा प्रकारे रडत रडत ती वद्रा आपल्या मृत पतीच्या कलेवराला मिठी मारते. त्यावेळी एक अद्भुत आवाज उठतो. तो सांगतो, उठ वद्रा आणि इथून निघून जा. मी तुला आशीर्वाद देतो की तुला 3 मुलं होतील. स्नान करून महिन्याच्या 8व्या आणि 14व्या दिवशी तू माझ्या शय्येवर झोप. त्या अद्भुत आवाजाने असं सांगितल्यावर ती वद्रा त्याप्रमाणे करते. त्या राजाच्या कलेवराबरोबर ती अशा प्रकारे झोपल्यामुळे तिला 7 मुलं होतात. त्यातील 3 शल्व असतात आणि 4 मद्र असतात. कुंती पंडूला सांगते, अशा प्रकारे जसं विषुस्तवाने वद्राला मुलं दिली तशी तुम्ही मला द्या. मला विश्वास आहे की जे तपोसामर्थ्य आपण जमवलेलं आहे त्याच्या जोरावर हे करणं तुम्हाला सहज शक्य होईल. अशा प्रकारे आदिपर्वातील संभव पर्वाचा 121वा भाग इथे संपलेला आहे. भाग 122वा. वैशंपायन सांगतात, कुंतीचं ते बोलणं ऐकल्यानंतर तो विद्वान क्षत्रिय राजा, नैतिक मूल्यांची चांगली समज असलेला पंडू तिला उत्तर देतो, अहो कुंती, तुम्ही जे आत्ता मला सांगितलं ना ते योग्य आहे. प्राचीन काळी होऊन गेलेल्या विषुत्सवाने जे केलं ते उचित होतं. तो स्वर्गीय देवतांच्या बरोबरीचाच होता. आता मी तुला सांगतो जे ऋषींनी त्याच्या नीतिशास्त्राप्रमाणे योग्य म्हणून सांगितलेलं आहे.
अहो सुंदर मुख असलेल्या माझ्या अर्धांगिनी, त्या प्राचीन काळी बायका आजच्यासारख्या पुरुषांवर आणि इतर आप्तांवर विसंबून राहत नव्हत्या. त्या स्वतंत्र बाण्याने आपलं स्वामित्व स्वतः गाजवत होत्या. त्या नवऱ्याशी आजच्याप्रमाणे बांधलेल्या त्यांच्या कैदी नव्हत्या. तरीसुद्धा ते त्यांचं वागणं वाईट, पापकारक समजलं जात नव्हतं. तसं वागणं समाजाला मान्यही होतं. ते वागणं आज पक्षी आणि इतर प्राणी आचरत आहे. ती वर्तणूक ऋषीसुद्धा मान्य करतात. उत्तरेकडे राहणारे कुरुवंशी आजही तसेच वागत आहे. ती प्राचीन प्रथा आहे. आजची प्रथा नंतरच्या काळात प्रचलित झाली. ज्याप्रमाणे बाई पुरुषाला बांधली गेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व अपेक्षा तिच्याकडून केल्या जात आहेत. तू विचारशील असं का झालं, तर त्याची माहिती मी तुला आत्ता सांगतो. फार प्राचीन काळी एक ऋषी होऊन गेला. त्याचं नाव उडक्कल असं होतं. त्याला एक पुत्र होता. त्याचं नाव श्वेतकेतू. श्वेतकेतू मोठा वैरागी होता. आजची प्रथा ह्या श्वेतकेतूने त्याच्या क्रोधातून सुरू केली. ते काय झालं ते आता मी सांगतो, ते तू ऐक. एके दिवशी श्वेतकेतू आणि त्याचा पिता ह्यांच्या समक्ष एका ब्राह्मणाने श्वेतकेतूच्या आईला हात धरून जबरदस्तीने नेले. ते पाहून श्वेतकेतूला फार राग आला. ते पाहून उडक्कल श्वेतकेतूला म्हणाला, तू ते पाहून असा रागवू नकोस. हे जे झालं ते आत्तापर्यंतच्या मान्यवर प्रथेनुसारच झालेलं आहे. सर्व स्त्रिया आपल्या समाजात पूर्णतः स्वतंत्र आहेत. पुरुष त्यांच्या प्रवृत्तीनुसार जनावरासारखे वागतात. ते ऐकून श्वेतकेतू सांगतो की त्याला ही प्रथा मान्य नाही आणि ती थांबलीच पाहिजे. त्यानंतर तो आजच्या प्रथेचा ऐलान करतो. त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांचं वागणं, त्यांच्या परस्परासंबंधाच्या जबाबदाऱ्या यांचं नैतिक नियम त्यांनी दिले. जे आज प्रचारात आहे ते केवळ माणसांना लागू आहेत. इतर प्राण्यांना ते लागू नाहीत. श्वेतकेतूने सांगितलेल्या नियमानुसार स्त्री फक्त एकाच पुरुषाशी निष्ठा बाळगेल. जी तो नियम मोडेल तिला भ्रूणहत्या केल्याचं पातक लागेल. तसंच जो पुरुष आपल्या प्रामाणिक पत्नीशी निष्ठेने राहणार नाही त्यालासुद्धा त्याच पातकाचा गुन्हेगार समजले जातं. जी स्त्री आपल्या पतीच्या मुलांना जन्म देण्यास नकार देईल तीसुद्धा पापिणीच समजली जाईल. अशा रीतीने हे आज प्रचलित असलेलं नैतिकतेचे नियम श्वेतकेतूने त्या आधीच्या नियमांना धुत्कारून सांगितलेले आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो, ती ऐक. माझ्या प्रिय कुंती, असं ऐकेवात आहे की मदायनी, सुदासाची पत्नी, तिच्या पतीच्या पुत्राची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वसिष्ठांच्याकडे जाते. त्यापासून तिला एक पुत्र होतं. त्याचं नाव अस्मक. जसे आम्ही कृष्ण द्वैपायनापासून झालो अगदी तसंच हे तिने तिच्या पतीची इच्छा संपन्न करण्यासाठी केलं होतं. एवढं बोलून नंतर पंडू कुंतीला म्हणतो, हे सगळं लक्षात घेऊन तू सुद्धा तसंच करावंस अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपला कुरुवंश चालू राहील. जर तू माझ्याशी प्रामाणिक असशील तर तू माझी ही इच्छा पूर्ण करशील. गर्भधारणेच्या काळात ती फक्त तिच्या पुरुषाशी संबंध करील. एरवीच्या काळात ती इतर काहीही करण्यास मोकळी आहे. म्हणजे तिला होणारं संतान फक्त तिच्या पुरुषाचीच असली पाहिजे असं नीतिनियमात दिलेलं आहे. अशी आपल्या इथे प्रचलित प्रथा आहे. वेदात सुद्धा हेच सांगितलं आहे की बायकोने तिच्या नवऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे. विशेष करून जेव्हा माझी प्रजनन शक्ती क्षमता या शापामुळे नष्ट झालेली आहे, अशा परिस्थितीत तरी तू माझं ऐकलंच पाहिजेस. पंडू त्याच्या दोन्ही हातांचा पंजांचा द्रोण करून तो त्याच्या माथ्यावर धरून तिला विनंती करतो की माझी तुला आज्ञा आहे की तू आपला भरतवंश पुढे चालावा म्हणून योग्य पुरुषाकडून वंशवृद्धी कर. असं जर तू केलंस तर मी त्या लोकात मेल्यानंतर जाईन जिथे पुत्रवंत लोक जातात. मला आशा आहे की तुझीसुद्धा माझ्यासाठी तीच इच्छा आहे. वैशंपायन ऋषी पुढे सांगतात, अशा रीतीने पंडू कुंतीला बोलल्यानंतर आपल्या पतीच्या इच्छेची कदर करणारी ती पंडूची भार्या त्याला सांगते, माझ्या लहानपणी जेव्हा मी माझ्या पित्याच्या घरी राहत होते तेव्हा मी यज्ञासाठी येणाऱ्या पाहुण्या ऋषींची व्यवस्था पाहत असे. असे एके दिवशी एक ब्राह्मण माझ्या सेवेने संतुष्ट होऊन मला ते एक आशीर्वाद देतात. त्या ऋषींचं नाव होतं दुर्वास. तो आशीर्वाद एका मंत्राच्या स्वरूपात होता. तो मंत्र उच्चारून त्यानंतर ज्या देवाची मी इच्छा करीन तो माझ्यापुढे उपस्थित होईल
आणि माझी इच्छा पूर्ण करील असा तो मंत्र होता. दुर्वासीला सांगतात की अशा दैवी पुरुषांपासून मला हवी तशी संतान होईल, जरी त्या देवतेला नको असली तरी. आता त्या मंत्राच्या मदतीने मी कोणाही देवतेला बोलावून त्यापासून पुत्रप्राप्ती करू शकेन, जर त्याला तुमची परवानगी असेल तर. एवढं सांगून कुंती पंडूला बोलते, कृपया मला आता अशी आज्ञा करा, म्हणजे मी त्या मंत्राचा उपयोग करीन. ते ऐकून पंडू म्हणतो, अहो भाग्यवान सुंदरी, मी ह्याच तर गोष्टीची वाट पाहत होतो. मी तुला आज्ञा करतो की तू धर्मदेवाला म्हणजेच यमाला बोलवावं. त्यापासून काही गैर घडण्याची सुतरामही शक्यता नाही. अशा संबंधामुळे आपल्या दोघांचंही भलं होईल. त्यापासून होणारा पुत्र कुरुवंशाचं नाव वाढवेल यात शंकाच नाही. असं बोलून पंडू कुंतीला यमदेवाला बोलावण्याची आज्ञा करतो. कुंती पंडूला एक प्रदक्षिणा घालून त्यानंतर तो मंत्र पुटपुटते. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 122वा भाग इथे संपलेला आहे. भाग 123. वैशंपायन पुढे सांगतात, अरे जनमेजया, जेव्हा गांधारी 1 पूर्ण वर्ष गर्भवती होती त्या सुमाराला कुंती यमदेवाला संभोगासाठी बोलावते. वेळेचा अपव्यय न करता कुंती आवश्यक ते यज्ञ करून दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करत राहते. तिच्या प्रबळ आवाहनामुळे ते तिच्याकडे येत होते. यमदेव सुहास्यवदनाने तिला विचारतात, मी तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? त्याला प्रतिउत्तर म्हणून ती बोलते, मला तुमच्याकडून पुत्राची अपेक्षा आहे. त्याबरोबर यमदेव आणि कुंती यांचा संभोग होतो आणि कुंतीला एक तेजस्वी बाळ होतं, जे मोठं प्रसिद्ध होणार असतं. कार्तिक सप्तमीला त्या बाळाचा जन्म होतो. त्या बाळाचा जन्म होतो त्याच वेळी एक आकाशवाणी होते की हा पुरुष मोठा हिम्मतवान, गुणवान असा होईल आणि सर्व पृथ्वीवर राज्य करील. त्याचं नाव युधिष्ठिर असेल. हा त्याच्या जन्मदात्यासारखा न्यायी आणि सत्यवानच असेल. 3ही जगात तो ख्यातनाम होईल. अशा रीतीने पंडूला एक पुत्र झाल्यावर तो पुन्हा कुंतीला अर्जव करतो, हे ऐक कुंती, क्षत्रिय शरीराने प्रबळ असावा लागतो. हा मुलगा जरा नाजूक शरीरयष्टीचा दिसतो, म्हणून मी तुला आणखीन एक पुत्र द्यायला सांगतो, जो अतिशक्तिमान असेल. ते ऐकून कुंती वायुदेवाला त्या मंत्राच्या सामर्थ्याने आवाहन करते. त्याच्याकडून पुत्राची अपेक्षा करते. वायुदेव सांबरावर आरूढ झालेला असा वेगाने तिथे येतो आणि कुंतीला विचारतो, तुला माझ्याकडून काय पाहिजे आहे? ते ऐकून सस्मित कुंती त्याच्याकडून पुत्राची अपेक्षा करते. ती सांगते, अहो वायुदेव, मला तुमच्यासारखा महाबली पुत्र व्हावा अशी इच्छा आहे, जो शरीराने मोठा आणि कोणालाही सहजपणे चित करणाराच असला पाहिजे. तरी ती तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी. त्याप्रमाणे वायुदेवाच्या संभवाने तिला एक महाबली पुत्र होतो, ज्याचं नाव भीम असं ठेवलं जातं. त्याच्या जन्माच्या वेळी पुन्हा आकाशवाणी होते आणि ती पंडूला सांगते, हा तुझा पुत्र शरीरशक्तीमध्ये अजोड आहे, सदैव अजिंक्यच राहील. वैशंपायन जनमेजयाला काही आठवलं असं करून सांगतात, मी तुला एक घटना सांगतो, जी भीमाच्या म्हणजेच वृकोदराच्या जन्माच्या प्रसंगी घडली. त्याचं असं झालं, भीम त्याच्या आईच्या मांडीवरून खाली पृथ्वीवर पडतो तेव्हा त्या ठिकाणी बसवलेल्या दगडाचा चुराडा होतो. परंतु बाळ वृकोदराला काहीच होत नाही. वृकोदर त्याच्या आईच्या मांडीवरून खाली पडतो, कारण तिथे ती एका वाघाला येताना पाहते. त्यामुळे घाबरून जाते आणि त्या धडपडीत भीम जमिनीवर कोसळतो. तो प्रकार पंडू पाहतो. आणखीन एक योगायोग तुला सांगतो. अरे जनमेजया, वैशंपायन म्हणतात, ज्या दिवशी भीम जन्मला नेमक्या त्याच दिवशी काही घटकांनंतर गांधारीला दुर्योधन होतो, जो नंतर पृथ्वीचा राजा होतो. पंडूला आणखीन एक उत्तम पुत्राची हाव सुटते. तो विचार करतो, असा पुत्र व्हावा जो त्याच्या कृत्याने सर्व दूर प्रसिद्ध होईल. पंडू विचार करतो, आपल्याला इंद्रासारखा पुत्र व्हावा. त्यासाठी तो निश्चय करतो की तो प्रखर तपस्या करून ते बळ मिळवीन की त्यामुळे त्याला इंद्रासारखा पुत्र होईल, जो सदैव अजिंक्य असेल, जो इंद्रासारखा देखडासुद्धा असेल.
ते ठरवल्यानंतर पंडू कुंतीला सांगतो की ती आता एक वर्षभर व्रतस्थ जीवन व्यतीत करील. पंडूसुद्धा तसंच करेल. पंडू एका पायावर दिवसभर उभं राहून केलेल्या घोर तपस्येमुळे इंद्रदेव प्रसन्न होतो आणि त्याला आश्वासन देतो की तो त्याच्यासाठी कुंतीबरोबर संभोग करून त्याला हवा असलेला पुत्र देईल, जो तीनही जगात ख्यातनाम होईल, जो ब्राह्मणांचा यथायोग्य सत्कार करील, गुराढोरांचं हित पाहील आणि सामान्य प्रजेचं सुद्धा कल्याण करील, दुष्टांचा संहार करील, सज्जनांच्या गळ्यातील हार बनेल, आप्तमित्रांची काळजी घेईल, तो शत्रूचा नाश करील. एवढं बोलून तो वसवा म्हणजे इंद्र पंडूला आश्वस्त करतो. ते ऐकून पंडू कुंतीला म्हणतो, तुझी प्रार्थना यशस्वी झाली आहे. इंद्र तुझ्यासह संभवासाठी तयार झालेला आहे. त्याच्यापासून तुला एक अद्वितीय पुत्र होणार आहे. असा पुत्र जो सर्व शत्रूंचा नाश करील, जो सुबुद्ध असेल, अजिंक्य असेल, जो अतिशय सुंदर देखणा असेल, ज्याच्या कर्तृत्वाला तुलनाच नसेल. मी त्याला बोलवलेलं आहे. तुझ्या मंत्राशिवाय केवळ माझ्या तपोसामर्थ्याने त्याच्याकडे तुझा, त्याच्यापासून तुला क्षत्रियोत्तम असा पुत्र होणार आहे. पुढे वैशंपायन म्हणतात, पंडूचं ते बोलणं ऐकल्यानंतर कुंती तिच्या मंत्राच्या जोरावर शक्राला म्हणजेच इंद्राला आवाहन करते. इंद्र येतो. त्याच्या या समागमातून अर्जुन जन्मतो. त्याच्या जन्माच्या वेळी पुन्हा आकाशवाणी होते, अहो कुंती, तुझा हा पुत्र कार्त्यवीर्यासारखाच शक्तिमान आणि शिवासारखा धैर्यवान होईल. इंद्रासारखा अजिंक्य तुझी कीर्ती सर्व पृथ्वीभर पोचवेल. जशी विष्णूने त्याच्या आईची म्हणजे अदितीची कीर्ती वाढवली होती, तो अनेक वीरांचा पराभव करील. जसे मद्र, सोमक, चेड्डी, काशी आणि कुरुष. तो कुरुवंशाचं नाव कीर्तिमान करील. जसं श्वेतकेतू राजाच्या यज्ञात बळींच्या प्राणांच्या चरबीने अग्नीचं पोट भरलं, तसंच खांडव वनातील आगीने पुन्हा अग्नीचं पोट हा भरेल. हा शूर योद्धा असा होणार आहे, जो सर्व मस्तवाल झालेल्या राजांचा पाडाव त्याच्या भावंडांच्या मदतीने करील. हा त्याच्या भावंडांच्या बरोबर 3 मोठे यज्ञही करेल. धाडसात हा परशुरामासारखा किंवा विष्णूसारखाच होईल. हा प्रसंगी शिवालाही आव्हान देईल. त्यानंतर हा शिवाकडून पशुपत अस्त्र बक्षीस मिळवेल. पुढे हा तुझा बलशाली मुलगा इंद्राच्या सांगण्यावरून दैत्य निवटक कवचाला मारीलसुद्धा. हा तुझा पुत्र इतर अनेक दैवी शस्त्र आणि अस्त्रही प्राप्त करील. हा तुझा पुत्र त्याच्या वंशाची संपत्ती पुन्हा संपादन करील. प्रसवशय्येवर पडल्या कुंती हे सगळं तिच्या मुलाचं कौतुक ऐकते. ती आकाशवाणी इतक्या मोठ्या आवाजात झाली होती की ती सर्व उंच पहाडांवर राहणारे, स्वर्गात राहणारे अशा सगळ्यांना ऐकू आली. ती ऐकून इंद्र स्वतः अत्यंत खुश झाले, कारण अर्जुन त्यांचा मुलगा होता. अदृश्य नगारे, ढोलकी यांच्या गाज सर्वत्र आकाशात निनदत होता. अदृश्य पर्या सुगंधी फुलांचा शिडकावा सर्वत्र करीत होत्या. स्वर्गातील विविध जमाती जशा अप्सरा, गंधर्व, किन्नर पृथ्वीच्या नवजात बालकाचं कौतुक करण्यासाठी गाऊ लागले होते. कद्रूची मुलं म्हणजे नागलोक, विंताचे गरुड, अरुण, सप्तऋषी, भरद्वाज, काश्यप्य, गौतम, विश्वामित्र, जमदग्नी, वसिष्ठ आणि तेजस्वी अत्री, ज्यांनी सूर्याच्या गैरहजेरीत सर्व ब्रह्मांड उजळून टाकलं होतं, असे सगळे त्या कौतुक सोहळ्यात सामील झाले होते. त्याशिवाय मरीची, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कत्रू, दक्ष प्रजापती, गंधर्व आणि अप्सरांच्या विविध टोळ्या त्यांच्या विविध देखण्या दागिन्यांनी, पोशाखांनी मढून त्यात नृत्य करीत सामील झालेल्या होत्या. हे सगळं विभूत्सू म्हणजे अर्जुन अवतरल्याचेच स्तुतिसुमनांनी स्वागत करीत होते. तुंबरू म्हणजे तंबोरा, वीणा असे तंतुवाद्य ते सगळं घेऊन गंधर्व स्वर्गीय मधुर संगीत वाजवू लागले. भीमसेन, उग्रसेन, कर्णयूस आणि अनोघ, गोपती, धृतराष्ट्र, सूर्य आणि 8वे वर्ष, युगप, त्रिनप, कृष्ण, नंदी, चित्रहार, 13वा कलिशर, 14वा पर्जन्य, 15वा कली, 16वा नारद असे सगळे तिथे हजर होते. सिद्ध, विरहद्व, भृगबक, श्रेष्ठ करल, ब्रह्मचारी गण, बहुगुण, प्रसिद्ध सुवर्ण, विश्वावसू, भूमन्य, सुचंद्र,
करू, त्याशिवाय स्वर्गातील ह ह आणि हु हु या प्रसिद्ध गंधर्वांच्या जमाती, ज्यांच्या स्वरनादाची तुलना होत नाही असे तिथे होते. अनेक ख्यातनाम अप्सरा त्याच्या विलोभनीय सौंदर्याने आणि त्यांच्या रत्नजडित दागिन्यांनी तो परिसर सुशोभित करीत होत्या. त्यात विशेष उल्लेख करण्यासारख्या अशा अनवद्या, गुणमुख्या, गुणवरा, अद्रिका, सोमा, मिश्रकेशी, अलंबूषा, मरीचा, कुचिका, विद्यात्पणा, तिलोत्तमा, अंबिका, लक्ष्मणा, क्षेमदेवी, रंभा, मनोरमा, अशिता, सुवहू, पुंड्रिका, सुगंधा, स्त्रीशा, सुप्रिया, प्रोमथिनी, कम्या, शरदवती अशा सगळ्या एकत्र येऊन नाचू लागल्या. मेनका, सहजन्या, कर्णिका, पुंजिकस्था, ऋतुस्थला, धृताची, विश्वची, पूर्वचित्ती, प्रसिद्ध अप्सरा उमालोचना, 10वी प्रमालोचना, 11वी उर्वशी, ह्या मीनाक्षी म्हणजे मोठे डोळे असलेल्या त्यात सूर धरून मदत करीत होत्या. धात्री, आयर्मन आणि मित्र वरुण आणि अंगसा, वग, इंद्र, स्वतः विवस्वात म्हणजे सूर्य, पुशन, तस्त्री, पर्जन्य, विष्णू असे 12 अदिती हजर होते. प्रवकसुद्धा पंडूच्या पुत्राचं कौतुक करण्यासाठी आले होते. अरे जनमेजया, आणखीन काय सांगू? मृगव्याध, सर्प, प्रसिद्धी नीर्ती, अजैकपद, अहिव्रधन, पिनाकिनी, दहन, ईश्वर, कपालीन, स्थाणू, प्रसिद्ध भग असे 11 रुद्रही तिथे आले होते. त्याशिवाय अश्विनी कुमार होते. 8 वसू, महाबली मरुत, विश्वदेव, साध्यकसुद्धा तिथे पंडूच्या मुलाचं कौतुक करण्यासाठी हजर होते. त्याशिवाय नागकुळाचे महाबली, कर्कोटक, वासुकी, कश्यप, कुंड, प्रसिद्ध तक्षक तिथे आलेले होते. तर्कश्य, अरिष्टमी, असिधाध्वज वगैरे नागही तिथे आले होते. विंताच्या परिवारातील गरुड, अरुणी आणि अरुण असे होते. अनेक ऋषी त्यांच्या रथातून तो सोहळा पाहत होते. काही उंच पर्वताच्या शिखरावरून पाहत होते, तर काही सगळ्या सोहळ्यातून एकच गोष्ट सगळ्यांना दिसत होती की पंडूच्या मुलांवरील त्या सर्वांची प्रेमळ दृष्टी. अशा कौतुकाने भारावून गेलेला पंडू आणखीनच एका पुत्राची इच्छा धरतो. तो कुंतीला बोलतो की आणखीन देवांना आवाहन कर. परंतु कुंती त्यांना सांगते, शहाणे जाणकार चारापेक्षा जास्त अपत्य बाईला होणं अयोग्य समजतात. मी आधीच ती प्रसवलेली आहेत, तेव्हा माझ्याकडून आणखी अपेक्षा आपण करू नये. जी बाई 4पेक्षा जास्त पुरुषांची संभोग करते तिला स्वैरिणी असं म्हणलं जातं. जी 5 संबंध करते तिला वेश्या असं समजतं. म्हणून माझे स्वामी, कृपया आता मला आणखीन कोणाशी संबंध करायला लावू नका. तुम्ही पवित्र नियमांचा अभ्यास चांगला केलेला आहे, त्याचा आपल्याला विसर पडला नाही आहे ना, तेव्हा ह्यापेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही असं मी समजते. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 133वा भाग इथे संपलेला आहे. भाग 124. वैशंपायन ऋषी पुढे सांगतात की कुंतीचे 3 पुत्र आणि गांधारीचे 100 पुत्र जन्मल्यानंतर मद्र देशाची राजकन्या माद्री आपल्या पतीला विचारते, अहो शत्रुघ्न राजर्षी, माझी काही तक्रार नाही जरी तुम्ही मला स्पर्श केला नाही, कारण मी समजते, परंतु आपण जाणता आहात की मी जन्माने कुंतीपेक्षा वरचढ असून त्या दृष्टीने मी तिच्यापेक्षाही कनिष्ठ झालेली आहे. मला त्याचंसुद्धा वाईट वाटत नाही. माझं दुःख एवढंच आहे की गांधारीलासुद्धा व्यासांच्या कृपेने 100 पुत्र झाले, पण मला मात्र अजून काहीही नाही. आणि तुमच्या परिस्थितीचा विचार करता ते साधारण परिस्थितीत शक्यही होणार नाही. मग मी काय करावं ते सांगा. वस्तुतः मी आणि कुंती तुमच्यासाठी समानच असलं पाहिजे. तरीही मी निपुत्रिक राहणं तुम्हाला योग्य वाटतं का? आपण कुंतीला सांगून मला पुत्र होईल असं काहीतरी करावं. मी तिची सवत आहे म्हणून स्वतः तिला अशी विनंती करण्याचं धाडस माझ्यात तरी नाही. आणि तरी तुम्ही सांगाल तर ती नाही म्हणणार नाही ह्याची मला देखील खात्री आहे. ते माद्रीचं काकुळतीचं बोलणं ऐकून पंडू तिला म्हणतो, अगं माद्री, खरं सांगायचं तर हा विचार माझ्या मनातसुद्धा गेले काही वेळ येतच आहे, पण तू काय समजशील या शंकेने मी स्वस्थ बसलेलो आहे. परंतु
आता मात्र माझी खात्री पटली आहे की तुला कुंतीच्या मंत्राचा उपयोग करण्यात काहीही हरकत नाही. मग अशा परिस्थितीत मी कुंतीकडे बोलतो. तू आता त्याबद्दल निश्चिंत राहा. मला विश्वास आहे की कुंती माझ्या विनंतीचा अव्हेर करणार नाही. वैशंपायन पुढे सांगतायत. त्यानंतर पंडू कुंतीला एका बाजूला घेऊन तिचं मन वळवण्याच्या उद्देशानं तिला सांगतायत, अहो कुंती, मला आणखीन अपत्य व्हावी असं फार वाटतं. त्यासाठी तू मला मदत करू शकशील. तुला माहीत आहे, क्षत्रियांच्या वंशाचा काहीही भरोसा नसतो. युद्धात वंश नाशही पाहू शकतो. हे तुला एक राजकन्या म्हणून तू जाणतेसच. त्यासाठी जास्त पुत्र असणं आवश्यकच होतं. प्रजेच्या आणि देशाच्या हितासाठी हे अगत्याचंही ठरतं. त्यासाठी तू मला जास्त मुलं देऊन मदत करू शकतेस. मला ठाऊक आहे की असं करणं तुला शक्य नाही, परंतु तू तुझ्या सवतेला बोलावून तिच्याद्वारा हे घडवून आणू शकतेस. असं केल्यामुळे तुझी ख्याती 3ही लोकात पसरेल. इंद्रसुद्धा अशा कीर्तीसाठी यज्ञ करीत असतो. वेदांचं पूर्ण ज्ञान असलेलं ब्राह्मणांसुद्धा केवळ कीर्तीसाठी त्यांच्या आध्यात्मिक गुरूंना वंदन करत असतात. त्यामुळे त्यांचं निरहंकारीपण जगाला समजतं. जर तू माद्रीला मदत केलीस, तिचं निपुत्रिकपण संपवण्यास तिला मदत केलीस, तर सवतीला मदत करण्याच्या उपकारामुळे तू जगभरच्या स्त्री समाजात ख्यातनाम होशील. आपण सगळेच कीर्तीसाठी, प्रतिष्ठेसाठी बऱ्याच गोष्टी प्राय करत असतो. हे लक्षात घेऊन तू माझ्यावरील तुझं प्रेम, माझी इच्छा पूर्ण करून दाखवशील अशी अपेक्षा धरतो. ते पंडूचं काकुळतीने बोलणं ऐकून कुंती त्याच्यावरील प्रेमामुळे पाघळते. कुंती माद्रीला बोलवते आणि सांगते, तुला ज्या देवांकडून संतती पाहिजे आहे त्याचं स्मरण कर. ते ऐकून प्रसन्न झालेली माद्री थोडा वेळ विचार करते आणि ठरवते, ज्या देवांबद्दल तिला नेहमीच आकर्षण होतं त्यांच्या देखणेपणामुळे त्या अश्विनी कुमारांचं ती स्मरण करते. त्याप्रमाणे अश्विनी कुमार येतात आणि माद्रीला त्यांच्यापासून दिवस जातात. प्रसूतीत माद्री एका जुळ्यांना जन्म देते. त्यांची नावं पहिला आलेला नकुल आणि नंतर आलेला सहदेव अशी झाली. ती दोनही त्यांच्या जन्मदात्यांच्यापेक्षाही जास्त देखणे असतात. त्यांच्या जन्माच्या वेळी अशीच एक आकाशवाणी होते. त्यात ती सांगते, ही अश्विनी कुमारांची संतती त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिमान, सामर्थ्यवान आणि कर्तृत्ववान होतील. अशा रीतीने पंडूला 5 पुत्र झाल्यानंतर सप्तशृंगी पर्वतावर राहणारे ऋषी त्या बालकांना शुभेच्छा, आशीर्वाद देऊन त्यांच्या जन्माचा विधी संपन्न करतात. त्या 5 सर्वात मोठा युधिष्ठिर, दुसरा भीम, तिसरा अर्जुन आणि माद्रीच्या उदरी जन्मलेले जुळे नकुल आणि सहदेव असे हे 5 एकेका वर्षाच्या अंतराने जन्मलेले असतात. ती सगळी स्वर्गीय सौंदर्य असलेली तारकांसारखी चमकणारी मुलं पाहून पंडूचा हर्ष गगनात मावत नाही. आपल्या पूर्वजांचं पारणं फेडण्यासाठी हे 5 आहेत ह्याचा त्याला अत्यानंद झालेला असतो. माद्री जुळ्यांना प्रसवते. हे पाहून कुंती विलक्षण अशा चिंतेत पडते. तशातच 1 वर्षानंतर पंडू पुन्हा कुंतीला सांगतो की तिने माद्रीला आणखीन एक संधी द्यावी. कुंती पंडूला सांगते, एका संधीत माझ्या सवतेने 2 मुलं घेतली. आता पुन्हा तिला संधी दिली तर ती माझ्यापेक्षा जास्त मुलांची आई होईल. ते मला चालणार नाही. माझं महत्त्व घरातील कमी होईल. कोणत्याही परिस्थितीत माद्रीला माझ्यापेक्षा जास्त अपत्य होणं मला मंजूर नाही. असं बोलून कुंती पंडूकडे एक वचन मागते. पंडू काही विचार न करता तिला ते देतो आणि विचारतो, तुला कोणतं वचन माझ्याकडून पाहिजे होतं? कुंती त्याला सांगते, तुम्ही पुन्हा माझ्याकडे त्या मंत्राचा वापर करण्याची विनंती करणार नाही असं ते वचन होतं. ते ऐकून पंडू समजतो की यापुढे जास्त पुत्रांची अपेक्षा करायची नाही. अशा रीतीने पंडूची 5 अपत्ये मोठी होऊ लागली. प्रत्येक मुलगा जसा मोठा होत जातो तसे त्यांचे विलक्षण गुण दिसू लागतात. चंद्रासारखे देखणे, सिंहासारखे अभिमानी, सर्व शस्त्रात पटाईत, तिरंदाजी तरबेज, बोलण्यात संयमी असे उत्तम पुरुष होत होते. त्यांचं शरीर देखणं, मजबूत, जसे खरे योद्धे असावेत तसे तयार होत होते. त्यांची जशी प्रगती होत होती, जसे ते 5ही जण मोठे होत होते, त्यांची प्रगती पाहून ही उंच हिमवत पर्वतात राहणारे ऋषी ते न्याहाळत होते. त्यांचं समाधान व्यक्त करीत होते. हे 5 पांडव आणि धृतराष्ट्राचे 100 कौरव असे सगळे कुरु वंशाचे वारसदार मोठे होत होते. त्यात सगळ्यांना समाधान होतं.
जनमेजय वैशंपायनांना विचारतो, अहो ऋषीश्वर, पांडवांच्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाल्या तसे साधारणपणे एरवी होत नाही. त्याचं कारण काय आहे? त्यावर वैशंपायन त्याला सांगतात, अरे राजा, तुझे ते पूर्वज सामान्य पुरुष नव्हते, ते देवांचे अंशावतारच होते. काही विशिष्ट कार्य करण्यासाठी पृथ्वीवर त्या निमित्ताने ते अवतरलेले होते. अशा प्रसंगी अशा आकाशवाणी होतात. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 124वा भाग इथे संपलेला आहे. भाग 125वा. वैशंपायन पुढे सांगतात की आपली 5 मुलं त्या अरण्याने भरलेल्या पहाडातील प्रदेशात वाढत आहेत. हे पाहत पंडू आपलं गेलेलं तेज पुन्हा मिळवत होता. एकदा वसंत ऋतूत पंडू आणि त्याची पत्नी माद्री त्या जंगलात फिरत होते. त्यांनी पाहिलं की सगळी झाडं, वेली, वृक्ष फळाफुलांनी भरलेले होते. चौफेर अनेक वृक्ष जसे पलस, तिलक, आम्र, चंपक, पारिजात, कर्णिकर, अशोक, केशर, अतिमुक्तई आणि कुरुवकई बहरलेले होते. त्यांच्या सुगंधी फुलांवर मधमाशांचे थवे घुंगावत होते. कोकिळ पक्षी त्या झाडाभोवती त्यांचं सुश्राव्य संगीत गात घिरट्या घालीत फिरत होतं. त्याशिवाय तो राजा पाहतही होता की इतर बरीच झाडं, वेल त्यावरील बहराने वाकून गेले होते. तो पाहतो की सभोवार अनेक तलावातील पाणी सुगंधी कमळाने भरलेली होती. तिथे मंदचा वारा हलकेच फिरत होता. ते सर्व पाहून पंडूच्या कामवासना जागृत होत होत्या. त्याच्याबरोबर त्याची धर्मपत्नी माद्री होती. तिच्या अंगावर झुळझुळीत आणि तलम असं वस्त्र होतं की त्यातून तिचे आकर्षक अंग देखील दिसत होतं. आपल्या सुकुमार सौंदर्यवती माद्रीला पाहून त्याच्या कामवासना विशेष उत्तेजित होत होत्या. पंडू आपल्या वासनांना संयमित करण्याचा प्रयत्न करत होता, पण सभोवरचं मादक वातावरण त्याला अधिकाधिक कामांध करण्याचं काम करीत होत्या. भडकलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा उफाळतात तशा त्याच्या कामवासना पुन्हा पुन्हा उफाळत होत्या. शेवटी त्याचा संयम संपला. त्याच्या कामवासना त्याच्या काबूत राहिल्या नाहीत. पंडूला समजलं नाही केव्हा त्याने माद्रीचा कोमल हात पकडला. तिने त्याला विरोध केला, पण व्यर्थ. पंडूचं पुरुषी सामर्थ्य तिला अडवता आलं नाही. माद्री घाबरलेली थरथर कापत त्याला त्या हरणाने दिलेल्या शापाची आठवण करण्याचा टोकाट प्रयास करते, परंतु कामांध पंडू तिथं सपशेल दुर्लक्ष करतो. विवेक हरवलेला पंडू माद्रीला घट्ट आलिंगन देतो. अशा कृत्याने त्याचं आयुष्य संपुष्टात येईल ते सुद्धा तो त्या क्षणी विसरला होता. माद्रीबरोबर संभोग तो घेऊ लागला आणि त्याच क्षणी त्या ऋषीच्या शापाचा प्रभाव दिसला. तो कुरुवंशाचा राजा त्याच्या वासनांच्या कारणाने संभोग करीत असताना तत्काळ मरून जातो. त्या विलक्षण अवस्थेत त्याची पत्नी माद्री त्याचं मृत कलेवर दोन्ही हातात पकडून तशीच पडून राहते. माद्रीचा आर्त किंकाळणं दूर घरात असलेल्या कुंतीला आणि लहान 5 पांडवांना ऐकू येतं. ते सगळे धावत धावत त्या जागी येतात. पाहतात तो पंडू मेलेल्या अवस्थेत पडलेला आहे. माद्री दुःखाने भरलेल्या आवाजात कुंतीला एका बाजूला येण्यास सांगते आणि बोलते, मुलांना बाजूला कर. ते ऐकून कुंती पांडवांना बाजूला होण्यास सांगते. पंडू त्या शापाच्या प्रभावामुळे मेला हे समजल्यानंतर कुंती मोठ्यांदा हंबरडा फोडते. माद्री पंडूच्या अंगाखालून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असते. आता कुंती तिला त्यात मदत करते. पंडूचं शरीर त्या अवस्थेत तसंच पडलेलं पाहून कुंती दुःखावेगाने बोलते, त्याने म्हणजे पंडूनी वासनांवर काबू ठेवला असता तर असा प्रसंग आला नसता. कुंती माद्रीला दोष देते आणि म्हणते, मी असं काही होऊच दिलं नसतं. तू जास्त काळजी घ्यायला हवी होतीस. तिच्या त्या अर्धपारदर्शक वस्त्रांकडे निर्देश करून कुंती काकुळतीने बोलत होती. त्यानंतर ती पंडूला सुद्धा दोष देत होती. एक राजा असूनही इतका संयम त्याला करता आला नाही हे सुद्धा सदोष आहे असंच कुंती सांगते. आपल्याला एका ऋषींनी मरताना शाप दिला आहे याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं असंही ती बोलते. परंतु प्रारब्ध कोणीही बदलू शकत नाही. विनाशकाळी दुर्बुद्धी उफाळून वर येते हे सुद्धा समजलं पाहिजे. हे कुंती समजते, तरी कुंती आपल्या सवतीला पूर्णपणे दोषी ठरवण्यात काहीही कसर ठेवत नाही. माद्रीमुळे हे घडलेलं आहे ते कुंती सर्वांच्या मनात बिंबवते. माद्री पंडूला जास्त आवडत होती ह्याचं कुंतीला सलत होतं. त्याला पूर्ण वाट ती आपलं दुःख व्यक्त करताना देत राहते. ते ऐकून माद्री
काकुळतीने रडत रडत कुंतीला बोलते, माझ्या मोठ्या बहिणी, माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. मी त्याला कडाडून विरोध केला गं, पण त्याच्या पुरुषी ताकदीपुढे माझं काहीही चालणं शक्य नव्हतं. एक वेळ मला वाटलं होतं की त्या ऋषींच्या शापाचा प्रभाव वाढत आहे, त्यामुळे एरवी संयमी, विवेकी आणि मर्यादाशील असलेले पंडू अंगात आल्यासारखे वागू लागले होते. कदाचित तू हे मानणार नाहीस, कारण आपण सवती आहोत, पण मी जे काही सांगितलं ना ते सगळं सत्याला धरून आहे. विश्वास ठेव. जर माझ्या जागी तू असतीस ना तरीही असंच घडलं असतं, कारण त्यांना नियंत्रित करणं त्या क्षणी केवळ अशक्य होतं. ते ऐकल्यावर गंभीर होऊन कुंती म्हणते, आता आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. आता ती पुढेही म्हणते, निर्वाणीची भाषा. कुंती बोलते, मी आपल्याला मोठी पत्नी आहे, म्हणून माझी जबाबदारी आहे की मी माझ्या पतीसह गेलं पाहिजे. माझ्या पश्चात तू सगळ्या मुलांची काळजी घेशील. जरी तुझ्या चुकीच्या वागण्यामुळे आपला नवरा मोहात पडला असला आणि त्या कारणाने असा प्रसंग झाला असला तरी मोठी सवत ह्या नात्याने मीच त्यांच्याबरोबर गेले पाहिजे. कुंती आग्रहपूर्वक बोलते. माद्री ते ऐकून म्हणते की मी अजून माझ्या पतीला धरून ठेवलेलं आहे, त्याला मी सोडणार नाही. तू म्हणतेस की मी त्याला मोहात टाकलं म्हणून तो त्या शापाच्या प्रभावामुळे गेला, हे एक परीने बरोबरच आहे. म्हणून मी त्याच्या जाण्यास कारणीभूत आहे हे सुद्धा मान्य करशील, म्हणून मीच त्याच्याबरोबर सती जाणार. त्याच्याबरोबर राहण्याची माझी भूक अजून शमलेली नाही. तू माझी मोठी बहीण आहेस, तरी तूच माझ्या 2 मुलांची काळजी घेशील याबद्दल मला शंका नाही. पुढे माद्री कुंतीला विनंती करते की ती माद्रीच्या विनंतीला स्वीकारून मागे राहून तिच्या 2 मुलांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेईल. माद्री त्यानंतर स्वगत बोलते, भरत कुळाच्या तारा त्याच्या अखेरच्या क्षणी माझ्याबरोबर समागम करण्याची इच्छा धरतो. जरी तो पूर्णपणे जाणत होता की अशा करण्याने त्याचा मृत्यू होणार आहे, यातच हे स्पष्ट होतं की त्याचं माझ्यावरील प्रेम त्याच्या जगण्यापेक्षाही जास्त होतं. नंतर माद्री कुंतीला म्हणते, आणखीन एक गोष्ट मी सांगते. अगं माझ्या मोठ्या भगिनी, ऐक माझं, की तुझ्यासारखी मी आपल्या मुलांची काळजी घेऊ शकणार नाही. मुलांना तुझा लळा आहे, जसा माझ्याबद्दल त्यात नाही आहे. तू एक चांगली, जास्त चांगली माता शाबित केलेली आहेस. तुझ्यात मुलांची काळजी घेण्याची जी क्षमता आहे, जी मी पाहिली आहे, त्या योग्यतेची क्षमता माझ्यात तरी नाही, हे तूसुद्धा जाणतेस. माझे नकुल आणि सहदेव तुझ्यात अशी काही रमतात की जणू काही तू त्यांची माताच आहेस. तसे तुझ्या मुलांचे माझ्याबाबत दिसत नाही. तुझ्या भीमाला सांभाळणं किती अवघड आहे हे तुला मी वेगळं सांगण्याची गरजच नाही. तुझ्या मुलांना सांभाळणं माझ्यासारखेला सोपं नाही, अशा काही कारणांना समजून तू माझे सती जाणं जास्त रास्त आहे हे मान्य करावं. वैशंपायनंतर सांगतात, असं बोलून मद्र देशाची राजकन्या, पंडूची विकत घेतलेली दुसरी पत्नी माद्री सती जाण्याच्या तयारीने तिथेच आपला जीव सोडते. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 125वा भाग इथेच संपलेला आहे.